नेते गोपीनाथ मुंडेला दुसरं बंधन करून आमच्या भगिनीताई पंकजाताईच्या साथीला उभा राहणारा राष्ट्रीय समाज पक्षाचा वाद आपल्या बरोबर आहे हे सांगण्यासाठी आलेला आहे. आदरणीय नामदार प्राध्यापक राम शिंदेजी, आदरणीय नामदार सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार शेरगिरे, आमदार मुरकुटे, आमदार ठोंबरे, आमदार रागाळेताई आणि आमचे भाऊजी केंद्रे साहेब, खराड साहेब आणि दुसरे आमचे भाऊजी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अनिलजी पालवे साहेब, धोंडे साहेब आमदार आणि पत्रकार बंधू आणि भगिनीनो, बांधवांनो, आजचा विजय हा पंकजाताईचा झालेला आहे हे त्रिवादा सत्य आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, ज्या चेला पजाला पंकजाताईच्या विरोधात षडयंत्र केलं त्याचं नाव बारामती आहे. बारामती भगवान बाबाची शपथ घेऊन सांगतो, बारामतीची वाट लागल्याशिवाय बांधवांनो, बारामतीची सुपारी घेऊन जो पळीचा चमचा काम करतो कधी वाट काय चूक होता. अरे बांधवांना लक्षात ठेवा, त्या आयुष्यभर गोपीनाथ मुंडेला पवारांच्या औलादीनं विरोध केला, त्या औलादीच्या फळ्या पंजाबी हवलं हे बसण्याचं काम केलं. काय तुझा पक्ष काय करतोय मला माहित नाही, पण महादेव जानकरचा पक्ष मरोस्तर तुझा पाठीमागे साथ आणि मी सांगू इच्छितो, संत म्हणताना, अरे संत म्हणताना संतांच्या भूमिकेत राहायचं असतं, संतांच्या भूमिकेत राहायचं असतं. आम्ही तुमचं सगळं करायचं, पण बारामतीची सुपारी घेऊन जर बहिणीला अडवण्याचं काम करताल तर पट्ट्याचं नाव महादेव जानकर आहे. मी सांगू इच्छितो, महादेव जानकर ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचार्याचा शाप वाईट असतो आणि भगवान मला सांगतो, मी जर चोरी केली असेल, कुठं विचार केला असेल तर महादेव जानकर मेला पाहिजे, संपला पाहिजे. अरे बांधवांनो, संतांच्या नावाखाली चोऱ्या करणाऱ्या माणसांनो, माझी तुला विनंती आहे, सदाभाऊ राजू शेट्टी आणि मला अंग आमचे गुरुवर्य नेते गोपीनाथ मुंडे येतात. आम्हाला हा कर माहीत नव्हता. गोपीनाथ मुंडेंनी बोटाला धरून इथं आणलं, त्या माणसाने आम्हाला मोठं केलं आणि त्यांनी सांगितलं, पंकजाताईनं मागच्या वेळेला हात दिला, माझे भाऊ 2 कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री करीन, तिच्या तोंडाला वाचा चांगल्या आहे पंकजाताई. बांधवांनो, जेवढी तिच्या अंगावर संकट असेल तेवढी ती बोल्ड आणि टोल्ड बनणार आहे. बोल्ड आणि टोल्ड बनणार. तिला कुणाच्या भिकेची गरज नाही, ती वाघील आहे पंकजा मुंडे. अरे बांधवांनो, एकाच्या मेहरबानीनं एकाच्या मेहरबानीनं एमएलसी व्हायचं. एमएलसीचा अर्थ आहे चमच्या, एमएलसीचा अर्थ आहे मुख्यमंत्र्याचा लायबल चमच्या, आणि नंतर विरोधी पक्ष नेता व्हायचं, चमचा बनायचं. आणि हे असलं शंकरी सोनं आहे, नाना आहे. तिने आमदार केलं, हजारो आमदार केलं, हजारो खासदार केलं, त्याची औलाद गोपीनाथ मुंडेची पंकजा मुंडे आहे. लक्षात घ्या. तुम्ही नेत्याला मानणार का चमचा एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदाराला मानणार? अरे हे खासदार करते, आमदार करते, कोणी करताय? तिकीट तुम्हाला पंकजाताईने दिलं ना, आपला तिकीट पंकजाताईने दिलं ना. ठोंबरे तिकीट कोणी दिलं? अरे प्रीतमताई तुला खासदार कोणी केलं? धोंडे साहेब तिकीट कोणी दिलं? साहेब
वर्ष मी माझ्या घरी गेलो नाही, संसार केला नाही. अरे काय आमचं चुकलंय? आमचं काय चुकलंय? सत्याची भूमिका घेतली, आम्ही समजे म्हणून पुढे आलो नाही तर खरंच हिरवत साहेब करतोय. 31 मेला ह्याच गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं, महादेवराव मला मुलगा नाही, माझा तो मुलगा म्हणून राहावं लागेल. पंकजाताई, तुझ्या पक्षाची युती होईल अगर न होईल तर तुझ्यावर आयुष्याची युती गाठ बांधलेली मी सोडणार नाही. आणि सत्ता काय, सत्याचं काय? ताई, मला भागवत करायला सांगितलं, तिथला हाम फोन करेक्ट नाही, और आता सगळ्यात त्याची बंदी झाली पाहिजे. सत्ता आमचे मुलावर कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्राची मत्स्य असंख्य करणं आणि अजित पवारचं धन्याचं ऐकत असेल दोस्तो, काळजी करू नका, माझी तब्येत अतिशय चांगली आहे. काही अजून मी 33 वर्ष मरणार नाही, परंतु बारामतीचं वाटोळ केल्याशिवाय शांत आहे. मी शपथच घेतली बांधवांनी, ज्या मुंडे साहेबांना आयुष्यभर ज्यांनी विरोध केला ते काल मला ऐकायला मिळालं की गोपीनाथ मुंडेच्या नावानं नाट्यसभा घ्यायला लागलं. मुंडे साहेबाच्या नावानं ज्यांनी आयुष्यभर विरोध केला तो हरामखोर अजित पवार पळणीत आला आणि मुंडे साहेबाचं नाव दिलं. लक्षात ठेवा, हे कुठलं षडयंत्र आहे? आणि मुंड्याच्या बरोबर पंकज आहे, प्रसन्न आहे, महादेवचा अंतर होऊ शकतो, हा धान्य होऊ शकत नाही. ज्यांनी आयुष्यभर मुंडे साहेबाला वाईट दिला, त्रास दिला, त्यांचं नाव तू सभागाला देऊ अरे तू चमचा म्हणून अजित पवारचा राहिलेला आहे. याद राख, पुन्हा जर षडयंत्र करशील तर तुझी अवस्था फार उलटी करून ठेवेल. काय हो, काय त्या क्लिपमध्ये पंकजा साहेब कॅबिनेटला असते आणि मी त्या दिवशी औरंगाबादला होतो, त्यात ती काही बोलली नाही बिचारी. एक महिला आहे म्हणून प्रत्येक गोष्टीत तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय. याद राखा, मीडियाच्या बंधूंची विनंती करून सांगू इच्छितो, चूक असेल तर मला सोडू नका, पण चूक नसेल तर सात म्हणून गुढीत असल्याच्या भानगडीत पडू नका. हीच माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे. बांधवा, सरकारमध्ये आम्ही यायला आम्हाला माहिती आहे ना रूल्स अँड रेग्युलेशन कॅबिनेटचे, त्यांनी शिकवायची गरज नाही आम्हाला. म्हणून बांधवांना मी तुला सांगू इच्छितो, ताई माझी विनंती, आपण जमिनीत घेऊ इथं विषय आता करायचा आणि दरवर्षी इथं सोळाचा मोबत भरवू, आपण जाऊन दर्शन घेऊ बाबा भगवान बाबाचं आणि इथे येऊन जनतेला आपले ऐलान करण्याचा प्रयत्न करू. बांधवांनो, एवढी विनंती करतो आणि ताईचा हात मजबूत करा एवढी विनंती करून मी आपली जाग येतो. जय हिंद, जय भगवान.